शहरामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जाकीर कॉलनीत एका महिलेचा मृतदेह तिच्याच घरात ठेवलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळून आला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मृत महिलेचं नाव शाहिस्ताबी आसिफ खान वय 45 असून ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती। घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या प्रकरणी आता महत्त्वाचं हे की हत्या आहे की आत्महत्या आहे याचा सध्या तपास सुरू आहे। महिलेचा पती आसिफ खान यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ते आणि त्यांची 2 मुले घरी झोपले होते। सकाळी उठल्यावर पत्नी गादीवर दिसली नाही म्हणून त्यांचा शोध घेतला असता तिचा मृतदेह घरातच ठेवलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळून आला। त्यांनी तात्काळ नागपुरी गेट पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलीस उपनिरीक्षकांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी पोलिसांनी सदर घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे। शहरात गेल्या काही दिवसांपासून खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून शहरात याबाबत तीव्र चर्चा रंगलेली आहे। जन्मतला न्यूज करता राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट अमरावतीहून।